अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत अशी स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगणार आहे की फक्त आणि फक्त 3 दिवसांची स्वामी सेवा जिच्याने तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील. कुठली आहे ती सेवा ते जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता स्वामी महाराजांची सेवा करताना सर्वात महत्त्वाचं आहे ते म्हणजे श्रद्धा आणि विश्वास. पूर्ण श्रद्धेने आणि विश्वासाने स्वामींची कुठलीही साधी सोपी सेवा केली तरी ती स्वामींपर्यंत नक्कीच पोचते. तर मग कोणती आहे ती सेवा? तर तुम्हाला ही जी सेवा आहे ती गुरुवारपासून किंवा पौर्णिमेपासून सुरू करायची आहे. आणि ही 3 दिवसाची जी सेवा आहे तिचा सुरुवात करताना फक्त पहिल्या दिवशी तुम्हाला संकल्प करायचा आहे. हातात पाणी घेऊन तुम्हाला संकल्प करायचा आहे आणि तुमची जी इच्छा आहे ती स्पष्ट स्वामींना सांगायची आहे आणि स्वामी सेवा जी आहे तिला सुरुवात करायची आहे. तर तुमची नित्य सेवा जी आहे ती केल्यानंतर तुम्हाला सर्वात अगोदर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा म्हणजेच 1 माळ जप करायचा आहे. त्यानंतर श्री स्वामी समर्थ अष्टक जे आहे त्याचं 1 वेळा पठण करायचं आहे. त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या पवित्र अशा ग्रंथाचं तुम्हाला 1 पाठ करायचा आहे. म्हणजेच 1 ते 21 अध्याय संपूर्ण एकाच बैठकीत वाचायचे आहेत. अशी तुम्हाला ही सेवा 3 दिवस करायची आहे. परत पुन्हा दुसऱ्या दिवशी सेवा करताना तुम्हाला संकल्प करायची गरज नाही, कारण संकल्प आपल्याला फक्त आणि फक्त एकदाच म्हणजेच पहिल्या दिवशीच करायचा आहे. आता दुसऱ्या दिवशी पुन्हा आपली नित्यसेवा झाल्यानंतर श्री स्वामी समर्थ या मंत्राचा 108 वेळा जप करायचा आहे. त्यानंतर स्वामी समर्थ अष्टक 1 वेळा पठण करायचं आहे आणि त्यानंतर स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाचं वाचन करायचं आहे. पुन्हा 1 ते 21 अध्याय लक्षात घ्या. पुन्हा परत 1 ते 21 जे अध्याय आहेत ते संपूर्ण एकाच बैठकीत वाचायचे आहे. आणि अशी ही सेवा परत पुन्हा तिसऱ्या दिवशी आपल्याला करायची आहे. आता लक्षात घ्या, सेवा करताना वेळ पाळला तर अतिशय उत्तम. समजा पहिल्या दिवशी जर तुम्ही सकाळी सेवेला बसला असाल तर 3ही दिवस तुम्हाला या सेवेला सकाळीच बसायचे आहे. जर काही प्रॉब्लेम आलाच तर झालं थोडा टायमिंग इकडे तिकडे तर काही हरकत नाही. तर अशा प्रकारे आपल्याला ही जी सेवा आहे 3 दिवसाची ती करायची आहे. आणि सेवा झाल्यानंतर तिसऱ्या दिवशी तुम्हाला स्वामींना परत प्रार्थना करायची आहे आणि झालेली जी सेवा आहे ती स्वामी तुम्ही स्वीकारा आणि माझी ही जी इच्छा आहे ती पूर्ण करा अशी प्रार्थना करून मुजरा करायचा आहे. आणि सेवेमध्ये काही चुकले असेल तर त्याची क्षमायाचना करायची आहे. आता ही जी सेवा आहे या सेवेचे अनेक लोकांना खूप अनुभव आहेत. तर सेवा करताना मनात कुठलीच शंका कुशंका आणून जर सेवा करत असाल तर मी तुम्हाला एकच सांगते, मनात कुठलीही शंका न आणता सेवा करा. सेवेचं फळ जे आहे ते तुम्हाला 101% मिळणार म्हणजे मिळणार. आता बघा, इच्छा आपल्याला वाटते कधी कधी की माझी ही इच्छा जी आहे ती पूर्ण व्हावी, पण आपल्यापेक्षा स्वामींना ते जास्त कळतं, कारण स्वामी हे ब्रह्मांडाचे चालक पालक सर्व काही आहेत. तर आपल्यासाठी काय योग्य आहे हे स्वामींना जास्त कळतं. त्यामुळे कधीकधी आपली जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही. अदरवाईज या सेवेने तुमची जी इच्छा आहे ती पूर्ण होते म्हणजे होतेच. क्वचित लोकांची जी इच्छा आहे ती पूर्ण होत नाही, त्यांच्यासाठी मी हे जे आहे ते सांगितले आहे. आता ही सेवा तुम्ही कशासाठी करू शकता? तर ही सेवा तुम्ही नोकरीसाठी करू शकता, मानसिक शांतीसाठी करू शकता, संतान प्राप्तीसाठी करू शकता, शैक्षणिक ज्या काही अडचणी असतील त्यांच्यासाठी करू शकता, आर्थिक अडचणी आहेत त्यांच्यासाठी
देखील तुम्ही ही सेवा करू शकतात. तर अशा प्रकारे ही जी सेवा आहे 3 दिवसाची ती आपल्याला करायची आहे. आता ही जी सेवा आहे ती तुम्ही अगदी मनापासून करा आणि अनुभव देखील नक्की घ्या. व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक करा आणि शेअर करा. तुमच्या एका लाईकमुळे मला पुन्हा असे नवनवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. श्री स्वामी समर्थ.